So let's start our next topic, that is Bohr's stable orbit atomic model 1930. आतापर्यंत आपण थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल बरोबर, त्यानंतर रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल हे दोन लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केले आणि रुदरफोर्ड संदर्भात आपण काही ड्रॉबॅक्स पाहिले होते की त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे विशिष्ट ऑर्बिट मध्ये असतात, ठीक आहे, हे त्याला सिद्ध करता नव्हतं आलं. आणि दुसरं म्हणजे जे फिजिक्सचा एक फंडामेंटल लॉ होता की रिव्हॉल्विंग ऑब्जेक्ट जे आहेत हे एनर्जी इमिट करत असतील तर ते ऍटम त्या सिच्युएशन नुसार स्टेबल राहू शकतो का, नाही. तर असे काही ड्रॉबॅक्स होते. मग हे ड्रॉबॅक्स कोणी दूर केले, तर रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंट मधले ड्रॉबॅक्स दूर करणारे जे शास्त्रज्ञ होते ते होते नील्स बोहर. सो त्यांच्यानुसार जर गेलो आपण तर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट, म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कुठं आहेत, न्यूक्लियसच्या सभोवताली बरोबर विशिष्ट कक्षेमध्ये हे रिव्हॉल्व करत असतात. जसं की पहा, आता आपण आपल्या रेफरन्स साठी काय करू, पोटॅशियम हा जो इलेमेंट आहे याला आपण थोडस रेफर करू. ओके, सो पोटॅशियम ज्याचा संज्ञा काय आहे के, म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 19. झेड म्हणजे काय असतो, ॲटॉमिक नंबर. पुढे आपण शिकणार आहे की नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन याला आपण काय म्हणत असतो, ॲटॉमिक नंबर म्हणत असतो. मग आता पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19 आहे, म्हणजे पोटॅशियम मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, 19 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. सपोज हे पोटॅशियमचं न्यूक्लियस, त्यानंतर ही त्याची पहिली कक्षा, त्यानंतर ही पोटॅशियमची दुसरी कक्षा, त्यानंतर ही पोटॅशियमची तिसरी कक्षा. ओके, आणि त्यानंतर ही पोटॅशियमची सपोज चौथी कक्षा आहे असं आपण कन्सिडर करू. आता एक लक्षात घ्या की आपल्याला हा जो सेंट्रल पार्ट आहे या सेंट्रल पार्टला आपण काय म्हणलो, न्यूक्लियस. काय म्हणलो, न्यूक्लियस. आणि एक लक्षात ठेवायचं की अणूचं ॲटमचं जे मॅक्झिमम ॲटॉमिक मास आहे अणुवस्तुमानात, हे त्याचं कुठे इक्वल केलं असतं, त्याच्या न्यूक्लियस मध्ये. कारण याच न्यूक्लियस मध्ये कोण कोण प्रेझेंट आहे, इथं प्रोटॉन पण प्रेझेंट आहे ज्यांच्यावर काय आहे पॉझिटिव्ह चार्ज, आणि त्या ठिकाणी न्यूट्रॉन पण प्रेझेंट आहे ज्यांच्यावर कोणता चार्ज नसतो, ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. मात्र यांचं जे स्वतःचं मास आहे ना, हे जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रॉन पेक्षा हे 1800 पटीने जास्त मास असतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं या अगोदर की मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम लेस दॅन मास ऑफ हायड्रोजन ॲटम. आता एक हायड्रोजन ॲटमचं मास जे आहे तर हे असतं 1 डाल्टन. किती असतं, 1 डाल्टन. सो लक्षात ठेवायचं की आता एका हायड्रोजनचा मास 1 डाल्टन आहे. आता या हायड्रोजन ॲटमचं पण वैशिष्ट्य बरं की याच्यामध्ये काय प्रेझेंट नाही, न्यूट्रॉन प्रेझेंट नाही. मी ते पुढे सांगतो तुम्हाला. आणि त्यावरून लक्षात ठेवायचं की एका प्रोटॉनचं मास है ना, तर हे सुद्धा 1 डाल्टनच्या अप्रॉक्सिमेट असतं. म्हणून सद्यस्थितीत लक्षात घ्या की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठं प्रेझेंट आहे, न्यूक्लियस मध्ये बरोबर. इलेक्ट्रॉन पेक्षा यांचं मास हे 1800 पटीनं जास्त असतं. आता मुळात इलेक्ट्रॉनला मासच नाही असं आपल्याला कन्सिडर करावं लागतं. म्हणजे पहा, आता ही सपोज ही पहिली कक्षा आहे, त्यानंतर ही किती कक्षा आहे, दुसरी कक्षा ही आहे, तिसरी कक्षा ही आहे, चौथी कक्षा. आता पहिला जी कक्षा आहे ना त्या कक्षेला नाव आहे के, दुसरी जी कक्षा आहे त्याला आहे एल, तिसरं आहे एम आणि चौथी कक्षा आहे एन. आता के एल एम एन या काय आहे, शेल आहे, किंवा यांना आपण काय म्हणतो, ऑर्बिट. काय म्हणतो यांना आपण, ऑर्बिट. आता आपण रेफरन्स साठी जो एलिमेंट घेतला होता पोटॅशियम, या पोटॅशियम मध्ये किती कक्षा आहेत बरं, 4 कक्षा आहेत. फर्स्ट कक्षेचं नाव काय आहे के, सेकंड शेलचं नाव काय आहे एल,
थर्ड शेलचं नाव काय आहे एम आणि फोर्थ शेलचं काय नाव आहे एन. आता या प्रत्येकाची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा कशी आहे डिफरंट आहे पहा. ओके, आता या 4 कक्षा आपण पाहिल्या. या 4 कक्षांची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यासाठी आपल्याकडे एक नियम आहे, तो रूल तुम्ही लक्षात ठेवायचा. आता हे रूल काय आहे पहा. हा रूल आहे सोपा एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला आहे 2n². काय फॉर्म्युला आहे 2n². आता मला सांगा, पहिली कक्षा म्हणजे n बरोबर 1 असं जर घेतलं आपण तर यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर काढायचे असतील आपल्याला, इलेक्ट्रॉन साठी E1 काढतो. सांगा 1 चा स्क्वेअर किती आहे 1. 1 into 2 किती या ठिकाणी, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन काय करू शकतो बसू शकतो. हे इथे लक्षात ठेवा. दुसरी कक्षा घेऊ आपण n बरोबर 2. या ठिकाणी सांगा आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती बसतात हे आपल्याला काढायचं आहे. 2 चा स्क्वेअर किती होईल 4. 4 2 जा 8. म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतील 8 इलेक्ट्रॉन. सेम पद्धतीने तिसऱ्या कक्षेसाठी जर काढलं आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती अकमांडेड होऊ शकतात तर सांगा तिसऱ्या कक्षेसाठी 3 चा स्क्वेअर किती आहे 9. 9 2 जा 18. 18 इलेक्ट्रॉन बसतील. आणि चौथी कक्षा जर घेतली आपण तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती सामावू शकतात पहा. 4 चा स्क्वेअर किती आहे 16. 16 2 जा 32. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतील सांगा 2. दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8. तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती 18. आणि चौथ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन 32 इलेक्ट्रॉन हे अकमांडेड होऊ शकतात. इथे लक्षात. सो 2 8 18 32 हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा. आता प्रश्न आहे की आपण जो रेफरन्स एलिमेंट घेतला होता पोटॅशियम, या पोटॅशियमच्या इलेक्ट्रॉनची मांडणी करू आपण. आता ही जी 19 इलेक्ट्रॉन आहेत ते एक नियम लक्षात घ्या की जोपर्यंत चौथ्या कक्षेमध्ये काय म्हणतो लक्षात घ्या मी, जोपर्यंत चौथ्या कक्षेमध्ये कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन येत नाही तोपर्यंत तिसऱ्या कक्षेमध्ये आपल्याला 18 इलेक्ट्रॉन भरता येत नाही. म्हणजे पहा यामध्ये आपण पोटॅशियम मध्ये पहा 2 8 घेतले 8. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या कक्षेमध्ये फक्त 8च घ्यायचे आहे आणि चौथ्या कक्षेमध्ये आपल्याला 1 इलेक्ट्रॉन द्यायचा आहे. का द्यायचा आहे तुम्ही म्हणताल की तुम्ही तर आम्हाला सांगितलं की तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात 18 इलेक्ट्रॉन बसतात. मग तिसऱ्यामध्ये तुम्ही डायरेक्ट 9 का घेतले नाही. त्याचं उत्तर माहित तुम्हाला सांगितलं लक्षात आलं की चौथ्या कक्षेमध्ये तिसऱ्या कक्षेमध्ये अष्टक असतं. अष्टकाचा एक नियम आहे त्याला म्हणतात ऑक्टेट रूल. काय म्हणतात त्याला ऑक्टेट रूल. आणि ऑक्टेट रूल नुसार गेलो आपण अष्टकाचा नियम, त्या नियमानुसार इथं अष्टक पूर्ण झालं. त्यानंतर चौथ्या कक्षेमध्ये जे एस ऑर्बिटल असतं त्यामध्ये तुम्हाला 1 इलेक्ट्रॉन भरल्याशिवाय अलीकडे इलेक्ट्रॉन भरता येत नाही. कारण प्रत्येकामध्ये वेगवेगळे ऑर्बिटल आहेत. काय आहेत वेगवेगळे ऑर्बिटल्स. हे तुम्ही पुढच्या चॅप्टर मध्ये म्हणजे पुढच्या स्टँडर्ड मध्ये लर्न करणार आहात. जसं की मी तुम्हाला फक्त नाव सांगतो. पहिल्या याच्यामध्ये असतं एस ऑर्बिटल, दुसऱ्यामध्ये असतं एस आणि पी, तिसरं जे आहे त्यामध्ये असतात एस पी आणि डी, आणि चौथं जे असतं त्यामध्ये असतात एस पी डी एफ. हे ऑर्बिटल मुळे थोडेसे नियम बदलतात. तर ठीक आहे, सध्या आपण गृहीत धरलं होतं पोटॅशियम. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 19. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन, इलेक्ट्रॉनची मांडणी कशी आहे 2 8 8 1. तर आपण इलेक्ट्रॉन काय करू आता यामध्ये फिल करून घेऊ. आता हे जे इलेक्ट्रॉन आहे पहा पहिल्या कक्षेमध्ये 1 आणि हा 2. थोडा साईज मोठा व्हायला तर मी काय करतो थोडस साईज रिड्यूस करतो. पहा पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन भरायचे आपल्याला 2. हा पहिला इलेक्ट्रॉन, हा दुसरा. दुसऱ्या कक्षेमध्ये 8. पहा 1 2 3 4
5 6 7 आणि 8. तिसऱ्या कक्षामध्ये किती भरायचे? 8च आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि चौथ्या कक्षामध्ये फक्त किती इलेक्ट्रॉन भरायचा आहे? एकच इलेक्ट्रॉन भरायचा आहे. आता हे इलेक्ट्रॉन पहा केंद्रकाच्या सभोवताली विशिष्ट ऑर्बिट मध्ये आहे. किती ऑर्बिट आहे आपल्याकडे सध्या? 4 ऑर्बिट आहे पोटॅशियम मध्ये. पहिल्या कक्षेचं नाव काय आहे? के, एल शेल, एम शेल आणि एन शेल. आणि कॉन्फिगरेशन कसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2881. हे जे 2881 आहे ज्याला एक स्पेशल नाव आहे आणि ते नाव आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनची मांडणी जी आहे, इलेक्ट्रॉनचं जे संरूपण आहे मराठीमध्ये सांगायचं असेल तर ते इथं दिलेलं आहे. तर ठीक आहे, आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊ. आपला मुद्दा होता की इलेक्ट्रॉन्स हे कुठे रिव्हॉल्व करतात? कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट. पाहिलं तुम्ही आता विशिष्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन काय करायले? सातत्याने रिव्हॉल्व म्हणजे गोलाकार फिरायले. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. आता आपण इथे आलो. हा समजा हा एक इलेक्ट्रॉन घेऊ आपण आणि हा एक इलेक्ट्रॉन घेऊ. हा इलेक्ट्रॉन कितव्या कक्षेमधला आहे बरं? दुसऱ्या कक्षेमधला. आणि हा जो इलेक्ट्रॉन घेतला मी हा कितव्या कक्षेमधला आहे? तिसऱ्या कक्षेमधला आहे. मग प्रश्न असा आहे की या दोघांची एनर्जी लेवल सारखी आहे का? उत्तर आहे नाही. का? कारण हे दोन इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षेमध्ये आहेत. एकाच कक्षेमध्ये असणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल ही सारखी असते, परंतु ऑर्बिट बदलला तर एनर्जीची लेवल सुद्धा काय होते? या ठिकाणी बदलते. ठीक आहे. पुढे when an electron jump from inner orbit to an outer orbit it absorbs energy to the difference of its energy level. आता इलेक्ट्रॉन जे आहे यामध्ये दोन गोष्टी होणार आहेत. कोणत्या दोन गोष्टी होणार आहेत? एक तर इलेक्ट्रॉन काय करतील? एनर्जीला ऍब्सॉर्ब करतील. ऍब्सॉर्ब म्हणजे काय बरं? शोषून घेणे. हा, ऍब्सॉर्ब म्हणजे काय? शोषून घेणे. हा, इलेक्ट्रॉन जे आहे हे आउटर ऑर्बिट मधून, सॉरी पुन्हा एकदा पाहून घेतो मी. पॉइंट काय पॉइंट आहे आपला? इलेक्ट्रॉन कुठे जम्प करायले? इनर ऑर्बिट कडून आउटर ऑर्बिट कडे करताना एनर्जी काय करायले? ऍब्सॉर्ब करायले. सो पहा, इनर ऑर्बिट मधून म्हणजे आतल्या ऑर्बिट मधून इलेक्ट्रॉन जर जम्प करत असेल कशामध्ये? आउटर ऑर्बिट मध्ये, तर अशा वेळेस तो एनर्जीला काय करतो? ऍब्सॉर्ब करतो. एनर्जीला काय करतो? ऍब्सॉर्ब करतो. ओके. सो लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्सॉर्ब केव्हा करायले? केव्हा करायले? जेव्हा इलेक्ट्रॉन हे इनर ऑर्बिट मध्ये कुठे चालले? इनर ऑर्बिट मधून आउटर ऑर्बिट मध्ये जेव्हा जम्प करतात तेव्हा ते एनर्जीला काय करतात? ऍब्सॉर्ब करतात. आणि याच्या उलट जर आउटर ऑर्बिट मधून इलेक्ट्रॉन हे इनर ऑर्बिट मध्ये येत असतील तर अशा वेळेस जी एनर्जी आहे हे एनर्जी बाहेर पडते. बाहेर पडण्याला शब्द आहे इमिट. काय शब्द आहे? इमिट किंवा रिलीज करणे. रिलीज एक शब्द आहे पाहिलं, वाटल्यास मी लिहून टाकतो इथं, रिलीज. सो आणि हे जे एनर्जी ऍब्सॉर्ब किंवा रिलीज करतात ही त्यांच्या जी एनर्जी लेवल असते, कारण आपल्याला माहित आहे प्रत्येकाचं एनर्जी लेवल कसं आहे? वेगवेगळं आहे. तर एनर्जी लेवलचा जो फरक असतो, डिफरन्स असतो, त्या डिफरन्स एवढी एनर्जी ही एकतर ऍब्सॉर्ब केल्या जाईल किंवा रिलीज केल्या जाईल. त्यानंतर when an electron jump from an outer orbit to inner orbit its emit energy. आणि इलेक्ट्रॉन जर
आउटर मधून इनर मध्ये येत असते अशा वेळेस एनर्जीला काय करायला येते, इमिट करायला किंवा रिलीज करायला. जसं की मी इथं सांगितलं पहा की इनर टू आउटर जाताना एनर्जी काय होईल, ऍब्झॉर्ब. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन के कक्षेमधून जर एल कक्षेमध्ये जात असेल तर अशा वेळेस एनर्जी काय करणार, तो ऍब्झॉर्ब करणार. या दोघांचा एनर्जी लेवलचा डिफरन्स एवढी एनर्जी. आणि जर एखादा इलेक्ट्रॉन समजा एन ऑर्बिट आहे, एन मधून तो एम मध्ये यायला म्हणजे बाहेरून आत यायला, मग बाहेरून आत येत असेल तर एनर्जी काय केल्या जाते, इमिट किंवा रिलीज केल्या जाते. ओके. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं की जे ऍटॉमिक स्ट्रक्चर आहे आणि या संदर्भात ऍक्च्युअल नील बोर्स म्हणजे मुख्य मुद्दे सांगितले होते, ते मुद्दे आपण इथे डिस्कस केले. आणि त्या मुद्द्यांची तुमच्या लक्षात आलं असेल की जे न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियसवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. कारण यापैकी न्यूक्लियसवर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कोणामुळे आहे, पी. पी म्हणजे कोणामुळे, प्रोटॉनमुळे, ज्यांच्यावर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि दुसरा आहे न्यूट्रॉन, जे की इलेक्ट्रिकली काय असतात, न्यूट्रल असतात, त्याच्यावर कोणताही चार्ज नसतो. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे तर थॉम्सननं शोध लावला होता. हे थॉम्सननं काय शोध लावला होता की इलेक्ट्रॉन्स हे काय आहेत, निगेटिव्हली चार्ज आहेत. त्याच्यानंतर रुदरफोर्डनं काय शोध लावला होता की इलेक्ट्रॉन जे आहे हे न्यूक्लियसच्या सभोवताली रिव्हॉल्व करतात. परंतु नील बोर्स यांनी कोणता शोध लावला की इलेक्ट्रॉन एक विशिष्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतात आणि प्रत्येक ऑर्बिट मध्ये असताना त्यांची एनर्जी लेवल ही काय असते, फिक्स असते. आणि एकदा का कक्षा बदलली तर इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल सुद्धा काय होते, त्या ठिकाणी चेंज होते. आणि काही फायनल मुद्दे आपण पाहिले होते की इनर टू आउटर जात असताना एनर्जी काय होते, ऍब्झॉर्ब. आउटर टू इनर येताना एनर्जी काय होते, इमिट किंवा रिलीज. तर अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आज आपण स्टडी केलं. हे होतं बोर्स स्टेबल ऑर्बिट ऍटॉमिक मॉडेल. आणि याला स्टेबल का म्हणलं, कारण ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल का आहे हे पण इथं काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. आणि असं नाही की बोर्स नंतर ऍटॉमिक मॉडेल प्रपोज केल्या गेले नाही. बोर्स नंतर सुद्धा अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे ऍटॉमिक मॉडेल प्रपोज केलेले आहे. आणि त्यानंतर याचा अभ्यास करण्यासाठी फिजिक्सची एक स्पेशल ब्रँच तयार करण्यात आली आणि त्याला म्हणायचं क्वांटम फिजिक्स. काय म्हणायचं त्याला, क्वांटम फिजिक्स. आता ह्या सर्व गोष्टी अभ्यास केल्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये ऍटॉमिक स्ट्रक्चर हे आणखी थोडं डिटेल मध्ये अभ्यास करायचा आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऍटॉमिक स्ट्रक्चर बद्दल डिस्कस करूया. ओके.